हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. इट्स मी प्राची. आज सकाळी मी लवकर उठलेली, अराउंड 7 o'clock, म्हणजे याच्यापेक्षा पण लवकर उठावं लागतं. पण आज थोडा लेट झाला कारण आज जायचं आहे गावाला. सो मला MSc-IT क्लासमध्ये जायचं होतं लीव ॲप्लिकेशन. आणि सांगितलं होतं लीव ॲप्लिकेशन दे, नंतर तुझं जो बॅकलॉग असेल तो आम्ही क्लिअर करून घेऊ. सो मी ते लीव ॲप्लिकेशन दिलं. लीव ॲप्लिकेशन दिल्यानंतर आता मला खूप कामं येतात. एक ट्रेन आहे आमची, सो मला माझ्या फोनचं स्क्रीन कार्ड चेंज करायचं आहे, नवीन कवर घ्यायचं आहे, प्लस अजून मला जायचं आहे काहीतरी खायला घेण्यासाठी, कारण की ट्रेनच्या प्रवासामध्ये तेच मेन असतं. ओके, सो चला आता जाऊया. आणि हां, या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला घरी बसल्या बसल्या रिलॅक्सेशन, अजून चेहऱ्यावर एक स्माईल, कारण की आजकालचं खूप हेक्टिक जीवन झालं आहे. सो मी काय मजा मस्ती करते, अजून काय इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील, काही इन्फॉर्मेशन द्यायची असतील, सो मी ते तुम्हाला या चॅनलच्या थ्रू देणार. टू डू सबस्क्राईब वर्ल्ड ऑफ प्राची. सो मी आता भरते बॅग. मेन मी घेतला आहे पॉवर बँक, कारण की लाईट गेलेली आणि फोनमध्ये चार्जिंग खूप कमी आहे. पुस्तक वाचायला घेतलेत मी 2 सोबत, बोर झालं तर वाचायला. आणि डुओपॉड्स जे मेन असतात प्रवास करताना, आणि गॉगल. कपडे वगैरे पॅक करून झालेत. आम्ही ट्रेन पकडणार आहोत कल्याणवरून, म्हणून आता आम्ही लोकलने जातो आहे कल्याणला. तिथे आमची ट्रेन 5 मिनिटात पोचणार आहे. सो मी आता पोचलो आहे कल्याण स्टेशनला. थोड्याच वेळात आता दादर ट्रेन येईल आणि आता तिचा कोच आमचं कुठे पोझिशन ते ट्रेन आल्यावरच कळेल. आम्ही वेट करतो आहे आता ट्रेनचा. आमच्या ट्रेनची आता झाली अनाऊन्समेंट. ट्रेनमध्ये नशीब ट्रेन थोडी लेट होती, नाहीतर आज जास्त उशीर झाला तर ट्रेन गेलीच असते. थोड्या वेळात भेटूया, बाय. सो गाईज, आज नवीन सबस्क्रायबर्स भेटले मला ट्रेनमध्ये. फ्रेंड्समधलं कन्व्हर्सेशन तुम्ही ऐकलंच असणार, तसंच कन्व्हर्सेशन चालू होतं दोघांमध्ये पण, की फोटोज नक्की कोण चांगलं काढतं आणि पोज नक्की कोण चांगलं देतं. सो आय थॉट लेट्स रेकॉर्ड धिस. दाखवा आता. युट्यूबर लोक राहतात, ते एक्सपोज करून टाकतात लोकांना, रोज करून टाकतात. एवढ्या सगळ्याला एक्सपोज करतात, जे एक्सपोज करायचं तेच करते. आम्ही वाढत होतो त्याची घरी फॉलो, याला फॉलो करा, याला म्हणता, याला पोज म्हणता येतं, याला पोज म्हणता, याला पोज देता येते. मी दिला तो, याला देता येत नाही. मी काय कुठं काळा टाईम पाहतो मी, खाली गडाड बंद आहे तरी टाईम पाहतो. हे असे फोटो वरचं डोकं काय काय प्रेम पण नाही घेत आहे. हाय हॅलो, कसे आहात सर्वजण? बघताना व्हिडिओ आवडला ना? सबस्क्राईब करा लोकल वर्ल्ड ऑफ प्राची चॅनलला. चला मग भेटू नंतर, बाय बाय. सो आम्ही जस्ट उतरलो आता स्टेशनवरती, आणि या गाडीचा एक्सपिरियन्स चांगला होता. टाईमच सोडला, जास्त लेट पण नाही झाला आणि बोर पण कमी झाला. आता आम्ही जातो आहे आमच्या गावाला. सी यू देअर. काहीच गुड मॉर्निंग. रात्री घरी यायला लेट झालेला आणि मी खूप जास्त थकलेली, म्हणून मी पुढचा ब्लॉग कंटिन्यूस नाही केला, डायरेक्टली झोपली. आणि आता उठली. आता आम्ही करतो सर्वजण आंघोळ वगैरे, नाश्ता. आणि माझे जे कझिन्स आहेत त्या आज किंवा उद्या येणार, तर भेटूया त्यांना पण. नाव थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. इट्स मी प्राची. आज आहे सेकंड डे गावाला, म्हणजे आम्ही रात्री आलेलो. नंतर मी आता हा न्यू ब्लॉग शूट करते. आणि आता मी जाते माझ्या बहिणीच्या कॉलेजला. ती ITI करते ब्युटी पार्लरमध्ये. ते मला बघायचं आहे नक्की कॉलेज कसं असतं, कारण की नेक्स्ट माझी कॉलेज लाईफ स्टार्ट होणार आहे. सो आम्ही आता बसस्टँडला आहे. तिथे आमच्यासोबत अजून बाकीचे स्टुडंट्स पण आहेत, जे त्यांच्या कॉलेजला जात आहेत, बसचा वेट करत आहेत. सो आपण पण करूया बसचा वेट थोड्या वेळ. सो आम्ही जास्त आलो आता पाचोरामध्ये. आपल्याला वाटतं की प्रवास करणं खूप सोपं असतं, काय नाही, इतकं ऊन वगैरे सहन होऊन जातं. पण जेव्हा खरं प्रवास करतो ना, तेव्हा समजतं की प्रवास म्हणजे नक्की काय असतं. आता मी कॉलेजला जाणार, मला असं वाटतं की काय नाही, होऊन जाईल, एवढं काही हार्ड नसतं. पण जेव्हा करेल तेव्हा कळेल. आता आपण प्रवास केला तेव्हा समजलं ऊन खूप आहे, खूप जास्त. आम्ही आलो आहे आता दीदीच्या कॉलेजमध्ये, आणि तिथे मला तिचे फ्रेंड्स भेटलेत.
आणि आता आम्ही करतोय जेवण. सर्वांनी आणलेत वेगवेगळे डिशेस. चला तर आता जेवण करूया. सो या आहेत दीदीच्या टीचर. सर्व मेकअपचं, ब्युटी पार्लरचं सर्व शिकवतात. मॅम तुमचं नाव? तिलोत्तमा पाटील. तर पाटील मॅडम आहेत आणि खूप मस्त शिकवतात. दीदीचं मी बघते हेअरस्टाईल्स वगैरे मस्त करते. चला तर आपण आतमध्ये पण बघूया की कसं आहे नक्की त्यांचं मेकअप रूम. थँक्यू. कुठे करतायत नोट्स कम्प्लीट? हेअरस्टाईल चालू आहे, अजून डिफरंट गोष्टी चालू आहेत. तू काय करतेस दीदी? सो गाईज आमचं आता जेवण वगैरे करून झालं आहे. खूप गप्पा वगैरे मारला, दीदीच्या फ्रेंडशिप केली, नंतर मॅमशी बोलली आणि आता ते करतात आतमध्ये हेअरस्टाईल. मी पण बघितलं थोडंफार कसं करतात काय, आणि आय थॉट एक व्हिडिओ बनवून घेऊ, तुम्हाला सांगून देऊ अपडेट की मी काय करते. आणि आता वाजले 1:35, 1:30, 1:30. मी नेहमीसारखंच त्याच्यामध्ये अजून पण कन्फ्यूज होते. सो तिचं कॉलेज आय थिंक 4पर्यंत चालू असेल, तोपर्यंत मला इथेच थांबायचं आहे. मग मी माझा व्हिडिओ वगैरे एडिट करत होती, जो मी काल ब्लॉग केलेला तो. त्याची आता कंप्लीट एडिटिंग झाली आहे, थोडंफार त्याच्यावर बाकी. आणि मेन म्हणजे मम्मीला दाखवायचं बाकी. मी प्रत्येक ब्लॉग एडिट करून झाल्यावर मम्मीला दाखवते, म्हणजे मम्मी मला सांगते की याच्यात हे चुकलं आहे, त्याच्यात ते चुकलं आहे, आणि मम्मी परफेक्टली सांगते. चला तर मग अजून थोड्या वेळ इथे एन्जॉय करू आणि मग घरी जाऊ. इथे खूप सारे डिफरंट टाईपचे ITI कोर्सेस आहे. मेकअप झालं, नंतर स्टिचिंगचं झालं, कम्प्युटर्स सर्व आहे. द कॉलेज इज प्रिटी बिग. सो गाईज आता वाजले 3:11 झालेत आणि त्यांचं अजून प्रॅक्टिकल चालू आहे. सो मी तेवढ्यात पटकन इंस्टाग्रामला स्टोरी टाकली, व्हॉट्सअपवर फोनचे जे काही क्वेश्चन्स चॅलेंज असतात ते कम्प्लीट केलं आणि मला चांगला रिस्पॉन्स भेटला. लवकर क्वेश्चन्स पण आले, सो मी त्याचे आन्सर केलेत आणि जे बाकीचे क्वेश्चन असतील त्याचे मी नंतर आन्सर करेन. आणि आता माझ्या फोनची एका फोनची चार्जिंग 21% आहे, एकाची फक्त 11% आहे. मला फोन चार्जिंगला लावावं लागेल, नाही तर मला पुढचा ब्लॉगच नाही करता येणार. सो लेट्स गो अँड चार्ज अवर फोन्स. आणि बाकीचे क्वेश्चन्स मी आता नंतर आन्सर करेल. फोन चार्जिंगला लावायचं, पण चार्जर कुठे तेच नाही माहिती आहे मला. सो मी इथे बॅग शोधते, नक्की बॅग तिची कुठे पाहिजे. गॉट दी चार्जर. सो आता वाजले 4, आम्ही सर्व जातो घरी. सर्वांनी तोंडाला स्कार्फ बांधलेत कारण की ऊन खूपच जास्त आहे. गिरड भातखंडा ताडेकलापूर एरंडोल. सो आम्ही आता थांबलोय बस स्टँडवर, बसची वाट बघतोय. उसाचा रस वगैरे पिला, आता जरा फ्रेश वाटतंय आणि आज खूप थकलोय. असं वाटत होतं गावाला ऊन काय नसतं असंच बोलतात, पण खरंच ऊन असतं हे आता समजलंय. फर्स्ट टाइम बस खाली आणि इझिली सीट भेटते. चला आता जाऊया घरी. सकाळी खूप गर्दी होती आणि खूप थकली आहे मी आज, ऊन खूप जास्त आहे. पाण्याच्या बॉटल मी 2 ते 3 आज घेऊन झाल्यात. सो गाईज जस्ट आली मी घरी आणि बसमध्ये गर्दी नव्हती म्हणून एवढं काहीच नाही वाटलं आज प्रवास करायला येताना. आणि घरी आलो, लाईट गेलेली होती. फोनमध्ये चार्जिंग फक्त 10% आहे, म्हणून आता मी बाहेर बसली आहे. बाहेर थोडीफार हवा तरी येते आणि आम्ही खातोय शेंगा. सो शेंगा खात आणि गप्पा मारत एन्जॉय करतोय. आणि आता मी नेक्स्ट व्हिडिओ कधी बनवते मला नाही माहिती, कारण की लाईट गेलेली आहे आणि पॉवर बँक आहे मामाच्या घरी. मी आता आली आहे मावशीच्या घरी. सो सी यू लेटर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. रात्री व्हिडिओ करायला नाही जमला, नंतर लाईट वगैरे गेलेली, फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. आणि इथे मामाच्या घरी मला झोपेत उठवण्यासाठी एक न्यू आयडिया आहे, म्हणजे जुनीच आहे पण तुम्हाला आता कळते. मामा नेहमी जोरात गाणे लावतो, म्हणजे मी झोपेत उठायला पाहिजे. आता पण तेच चालू केलं आहे, म्हणून मी झोपेत उठली.
चला आता मी हा ब्लॉग एंड करते. मी डे 1 आणि डे 2 एकत्रच ॲड केले. थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय.